ओम नमः शिवाय. अमरत्व प्राप्त कसे करावे? पार्वती शिवजींना म्हणाली, हे प्रभो, योगीजन योगकाश जनित वायुपदाला कसा प्राप्त होतो ते सांगा. शिवजी म्हणाले, देवी, जो योगी आपल्या मृत्यूचा दिवस जाणून प्राणायाम करत असतो तो 15 दिवसात प्राणाला जिंकून घेतो. हृदयामध्ये स्थित असलेला वायू हा नेहमी अग्नीला प्रदीप्त करणारा आहे. अग्नीला सहाय्यभूत असतो. तो वायू अंतर्बाह्य सर्वांना व्याप्त असून विराट आहे. ज्ञान, विज्ञान आणि उत्साह याचे मूळ आहे. म्हणून वायूला जिंकले म्हणजे सर्व जग जिंकल्यासारखे आहे. वार्धक्य आणि मृत्यू याचा नाश करण्यासाठी ध्यानधारणेत तत्पर राहावे. ज्याप्रमाणे लोहार भाता कमी जास्त करून आपले कार्य सिद्ध करतो, त्याप्रमाणे योग्याने प्राणायामाचा अभ्यास करून आपले उद्दिष्ट साध्य करावे. गायत्रीचा जप करून प्राण रोखून धरतात, त्याला प्राणायाम म्हणतात. 100 वर्ष तप केल्याने जे पुण्य लाभते तेवढे पुण्य एका प्राणायामाने लाभते. जो माणूस ब्राह्ममुहूर्तावर उठून प्राणायाम करतो त्याचे सर्व पाप नाहीसे होऊन तो ब्रह्मलोकी जातो. सर्व प्रकारचा आळस त्यागून प्राणायाम करतो तो वार्धक्य, मृत्यू यांना जिंकतो. वायू समान गतिशील होऊन तो आकाशात सर्वत्र संचार करतो. तो सिद्ध स्वरूप होतो. त्याचे शरीर दिव्य बनते, बुद्धी तेजस्वी होते, शौर्य वाढते आणि त्याला परमसुख प्राप्त होते. योग्याने शांत एकांत स्थानी सुखद अशा आसनावर बसावे. दोन्ही हातांच्या बोटांनी डोळे मिटून घ्यावेत. भूमध्यस्थानी तेजपुंज तारा आहे अशी कल्पना करावी. त्यावर चित्त एकाग्र करून ध्यान करावे. या अभ्यासाने त्याला त्या ठिकाणी ईश्वरीय ज्योतीचे दर्शन होते. तिची प्रभा इंद्रधनुष्यरूपी रंगाची असते. भूमध्यस्थानी बाल सूर्य समान अत्यंत तेजस्वी असा परमज्योतीचा साक्षात्कार झाल्यावर योगी सिद्ध होतो. निरंतर अभ्यासाने मनोवांछित रूप धारण करता येते. दूरचे बोलणे ऐकू येते. एकाच वेळी अनेक रूपे धारण करता येतात. आकाशात संचार करता येतो. या परमज्योती परमात्म्याला जाणून तो योगी काळाला उल्लंघून जातो. ध्यान करणाऱ्या योग्यांची तुर्या ही 4थी साधना आहे. यामध्ये योगी आपल्या चित्ताला स्थिर करून योग्य स्थळी सुखद आसनावर बसतो. त्यावेळी टाळूतून अमृतबिंदू ठिपकू लागतात. ते अल्प जलबिंदू तो वायूबरोबर ग्रहण करतो. अशा प्रकारे जो योगी त्याचे नित्य पान करत असतो तो मृत्यूच्या अधीन होत नाही. त्याचा देह तेजस्वी होतो. तो शक्तिशाली व चपळ बनतो. त्याला लांबचे बोलणे स्पष्ट ऐकू येते. तो 100 वर्ष जगतो. आकाशात संचार करतो. योग्याने आपली जीभ दुमडून टाळूला लावण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने ती लांब होते. जेव्हा ती गळाघोटीला स्पर्श करते तेव्हा शीतल अमृताचा स्त्राव करते. जो योगी या अमृताचे नित्य सेवन करतो त्याला अमरत्व प्राप्त होते. योगाच्या साह्याने जीवन अंतर्बाह्य आनंदी होते. योगाच्या साह्याने जीवन अंतर्बाह्य आनंदी होते. छाया पुरुष व कुंडलिनी शक्ती. पार्वती म्हणाली, आता शिवनामक छाया पुरुषाबद्दल ज्ञान सांगा. शिवजी म्हणाले, जो माणूस श्वेत वस्त्रे धारण करून गंध महामंत्राचा जप करतो आणि आपली शुभ्र छाया पाहतो, मग आकाशाकडे पाहून सर्वांचे आदिकरण याचे स्मरण करतो, त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते. ती छाया मस्तक विरहित असे तर 6 महिन्यात मोठे संकट येते. ती शुभ्र वर्णाची असेल तर धर्माची वृद्धी होते. कृष्णवर्णी असेल तर पापाची वृद्धी होते. रक्तवर्ण असेल तर अनेक बंधने निर्माण होतात आणि पिवळ्या रंगाचे असेल तर शत्रूंपासून उपद्रव संभवतो. छायेला नाक नसेल, पाय नसतील तर अनेक प्रकारची संकटे येतात. यासाठी ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करावा आणि त्यामुळे आणि मांदी अष्टसिद्धी प्राप्त होतात. पार्वती, तुला आता कुंडलिनी शक्तीच्या उत्थापनाची साधना सांगणार आहे. समस्त संवेदनांचे संस्कार ज्या केंद्रामध्ये साठवले जातात त्या केंद्राला मूलाधार केंद्र म्हणतात. त्या ठिकाणी 3.5 वेटोळे घालून शक्ती बसलेली असते. नागाच्या पिल्लावरती कुंकू घातल्यानंतर जसे दिसते तशी ती कुंडलिनी शक्ती दिसते. हे 3.5 वेटोळे म्हणजे प्रणवांच्या 3.5 मात्रा होय. ती चैतन्य चक्रवर्तीची शोभा आहे. ती विश्वबीजाच्या कोंबांना सावली देते. मानवाच्या संवेदना इडा आणि पिंगळा या मार्गाने वर चढत असतात. परंतु ज्यावेळी मन प्राणामध्ये विलीन होते त्यावेळी सुषुम्ना मार्गाने प्रवाह चालू होतो आणि कुंडलिनी शक्तीचे उत्थापन होऊ लागते. मूलाधार
स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञाचक्राचे भेदन करून ती सहस्रदल कमळामध्ये येते. त्यावेळी नाना प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. लालिमा, महिमा इत्यादी सिद्धी तिचीच रूपे आहेत. ती शक्ती माझ्याशी एकरूप असलेली माझीच विभूती आहे, कल्याण करणारी आहे. प्रत्येक देहामध्ये ती आधीपासून प्रविष्ट होते. 6 चक्र हेच तिचे निवासस्थान होय. ती शक्ती गोलाकार आहे, म्हणून तिला कुंडलिनी शक्ती म्हणतात. ती सत्वादी गुणांनी युक्त अशी माझी माया जगाला धारण करणारी व जगाचे रक्षण करणारी आहे. 4 वेद तिची स्तुती करतात. ती सर्व विद्यांची जननी आहे. ती सनातनी आहे. तिच्यासाठी योगसाधना करणारा योगी कृतकृत्य होतो. अभ्यासाने योग वाढतो, अभ्यासाने ज्ञान मिळते, अभ्यासाने सिद्धी प्राप्त होतात आणि अभ्यासाने मोक्ष प्राप्त होतो. यासाठी सातत्याने योगाभ्यास करावा. व्यासांनी लोककल्याणासाठी सनतकुमारांना जे प्रश्न विचारले त्याची योग्य उत्तरे त्यांनी दिली. व्यासांनी सनतकुमारांची पूजा केली आणि मनोभावे नमस्कार केला. त्यानंतर सनतकुमार स्वस्थानी निघून गेले. व्यासही स्वस्थानी गेले. अशा प्रकारे तुम्हाला सनतकुमार आणि व्यासांचा परमार्थयुक्त ज्ञानयुक्त सुखसंवाद कथन केला. जय जय रघुवीर समर्थ.